वेदवाक्यरूपिणी शास्त्रकाव्यकामिनी सुजनवृत्तिधारणादिसंस्कृतिप्रदायिनी शिवे संस्कृते वाग्देवते वन्दे जगज्जननी वन्दे जगज्जननी। बालवृद्धमोदिनी मधुरवाग्विलासिनी दिव्यहृद्यचित्तशुद्धशान्तताप्रदायिनी शिवे संस्कृते वाग्देवते वन्दे जगज्जननी वन्दे जगज्जननी वन्दे जगज्जननी। नमो नमः सर्वेभ्यः रसिकेभ्यः नमो नमः। आज आपल्या वंदे जगज्जननी कार्यक्रमाचा 25वा भाग आणि या निमित्ताने या कार्यक्रमाचं शीर्षक गीत ज्यांनी संगीतबद्ध केलं आहे आणि सुरेल आपल्यासमोर सादर केलं आहे त्या सुप्रसिद्ध गायिका सौ सोनाली कर्णिक आपल्याबरोबर आहेत आणि हेच गीत ज्यांनी शब्दबद्ध केलं त्या सौ विज्ञापना गोकर्णकर सुद्धा आपल्याबरोबर आहेत। या गीतामागे एक खास बैठक अशी की या दोघी जणी पार्ले टिळक विद्यालय संस्थेच्या माजी विद्यार्थिनी आहेत। वेदवाक्यरूपिणी शास्त्रकाव्यकामिनी सुजनवृत्तिधारणादिसंस्कृतिप्रदायिनी शिवे संस्कृते वाग्देवते वन्दे जगज्जननी वन्दे जगज्जननी वन्दे जगज्जननी। वाह, अप्रतिम! इतकं पावित्र्य मनात दाटून येतं। त्याचप्रमाणे या गीताच्या मागे काय विचार आहेत विज्ञापना, सांगतेस का? हो, नक्की। साऱ्या विश्वावर अधिराज्य गाजवणारी अशी ही संस्कृत भाषा, परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी अशा आपल्या चातुरी वाणीची अधिष्ठात्री देवता म्हणजे संस्कृत भाषा। वैदिक काळापासून चालत आलेली अशी ही माऊली, तिला आपण आपल्याकडून अभिवादन करत आहोत या गाण्यामार्फत। वाह, छान! अशा या सुरेल आवाजाने आणि सुरेख विचारांनी बैठक असलेली शीर्षक गीताची तुम्हाला ओळख आहेच आणि ते छान त्यामुळेच तुमच्या मनात बसलेलं आहे। सोनाली ताईच्या आवाजातून हे गाणं प्रत्यक्ष ऐकताना किती छान वाटलं नाही? हो, खरंच। आणि अजून एक या 25व्या भागाचं अप्रूप माहिती आहे का? आपल्या संस्थेचे सहकार्यवाह माननीय भाटोळेकर सर इथे येणार आहेत। नमो नमः महोदयः। नमो नमः। गेल्या 25 भागांचा प्रवास ज्यांच्यामुळे सहज शक्य झाला आणि ज्यांनी वेळोवेळी आम्हाला आवश्यक ते मार्गदर्शन केलं असं हे आपले भाटोळेकर सर। सर, या वंदे जगज्जननी कार्यक्रमामागे संकल्पना आणि विचार काय होते साधारण सांगाल का आम्हाला? थोडक्यात सांगतो। 20व्या शतकातील अलौकिक महापुरुष लोकमान्य टिळक यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन या शैक्षणिक संस्थेची स्थापना 9 जून 1921 या दिवशी झाली। याच दिवशी पार्ले टिळक विद्यालय ही पहिली मराठी शाळा संस्थेने स्थापन केली।
जून 2020 ते जून 2021 हे शतक महोत्सवी वर्ष आहे. या निमित्ताने संस्था व तिच्या शाखा म्हणजेच शाळा व महाविद्यालय यांनी विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यातीलच पार्ले ट्रक विद्यालय असोसिएशनने आयोजित केलेली हे वंदे जगज्जननी हसत खेळत संस्कृत हा कार्यक्रम करण्यामागे मुख्यत्वे करून 2 हेतू होते. एक तर लोकमान्य टिळकांना संस्कृत हा अतिशय प्रिय विषय होता आणि दुसरे माझ्यासारखे अनेक विद्यार्थिनी या शाळेतून संस्कृत शिकून गेले, पण त्यानंतर त्यांचा संस्कृतशी संबंध राहिला नाही. या निमित्ताने या संस्कृतशी संबंध यावा, त्याची आवड जोपासावी आणि संस्कृत साहित्यातील सौंदर्याची त्यांना ओझरती का होईना पण ओळख व्हावी, हा त्यामागील हेतू होता. या कार्यक्रमाची सुरुवात 3 ऑगस्ट 2020 रोजी सौ धनश्री लेले यांच्या टिळक आणि संस्कृत या अभ्यासपूर्ण व्याख्यानाने झाली. त्यानंतर ते सर्व कार्यक्रम संस्थेच्या सर्व शाळांमधील संस्कृत शिक्षकांच्या मदतीने करण्यात आले. या दोघीही त्यामध्ये होत्या. प्रत्येक भागाचा विषय निश्चित करण्यात आला. त्यानंतर या शिक्षकांनी त्याचा सखोल अभ्यास केला. संहिता लिहिण्याचं आणि तो सादर करण्याचं हे सगळं श्रेय या शिक्षकांना जातं. संहिता तयार करण्याचं व ती अतिशय सुंदर रीतीने सादर करण्याचं शिवधनुष्य यांनी समर्थपणे पेलले. या कार्यक्रमाच्या काही भागांमध्ये पार्ले ट्रक विद्यालय शाळेच्या माजी शिक्षिका सौ रजनी वेलणकर आणि श्रीमती प्रभुदेसाई यांनी सहभाग घेतला होता. त्याचबरोबर शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनीसुद्धा यात सहभाग घेतला होता. विषय नित्यपठणातील स्तोत्र, अथर्वशीर्ष, देवी स्तोत्र, गीता श्लोक, गीता पठण इथपासून ते उषा सूक्त, पर्जन्य सूक्त अशा विविध विषयांना या कार्यक्रमाद्वारे स्पर्श केला गेला. विशेष म्हणजे या आमच्या कार्यक्रमामध्ये संस्कृत विदुषी, मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागाच्या प्रमुख आणि सध्या केरळ येथील चिन्मय मिशनच्या विद्यापीठाच्या डीन असलेल्या सौ गौरी माहुलीकर यांनी 2 सत्रामध्ये आपले विचार मांडले होते. त्याचे विषय होते चंपू काव्य आणि गंगा लहरी. या दोन्ही भागामध्ये त्यांचं अतिशय विद्वत्तापूर्ण विवेचन झालं. या त्यांच्या सहभागामुळे आमच्या कार्यक्रमाला एक वेगळं स्थान प्राप्त झालं. या कार्यक्रमाचं वेळोवेळी अनेक माध्यमातून कौतुक होत होतं आणि ते आमच्यापर्यंत कौतुक येत होतं. या कौतुकामुळेच शिक्षकांना आणि आम्हाला सर्वांना स्फूर्ती मिळाली आणि पुढील प्रत्येक कार्यक्रम अधिक चांगला करण्याचा आम्ही प्रयत्न केला. अशी दीर्घ मालिका करण्यासाठी काटेकोर नियोजन आवश्यक असतं आणि हे नियोजन सौ जान्हवी खांडेकर सध्या पार्ले ट्रक विद्यालय असोसिएशनमध्ये कार्यरत असलेल्या त्यांनी अतिशय समर्थपणे पेललं. त्याचबरोबर श्रीपाद यांनी चित्रीकरणही अतिशय सुंदर रीतीने केलं. या सगळ्यामुळेच ही मालिका आमच्या दृष्टीने अतिशय चांगली आणि आम्हाला त्यांनी समाधान वाटलं. सौ सोनाली कर्णिक आत्ता जे आपण शीर्षक गीत ऐकलं तिच्याकडून, तिनेही एका दिवसामध्ये त्याची चाल लावून अतिशय सुंदर शीर्षक गीत तयार केलं आणि विज्ञापनाचे शब्दही अतिशय सुंदर होते. यावरील सर्वांचे मी पार्ले ट्रक विद्यालय असोसिएशनतर्फे मनपूर्वक आभार मानतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण सर्व प्रेक्षकांनी या मालिकेला उदंड प्रतिसाद दिलात त्याबद्दल मी आम्हा सर्वांतर्फे आपले हार्दिक आभार मानतो. धन्यवाद. आज वंदे जगज्जननी या संस्कृत कार्यक्रमाचं 25वं पुष्प आहे. गेली 24 पुष्प सादर करणारे हे सर्व शाळातील शिक्षक आज हजर आहेत, शिक्षिका हजर आहेत. काही कारणामुळे यातील एक निशा हिंगणकर ही येऊ शकली नाही, पण या सर्वांनी माझ्या पहिल्यांदाच सांगितल्याप्रमाणे, माझ्या पहिल्या संवादात सांगितल्याप्रमाणे
अतिशय मेहनत घेऊन हा प्रत्येक कार्यक्रम सादर केला. या सर्वाचं श्रेय, या सर्व यशाचं श्रेय या शिक्षकांचंच आहे, शिक्षिकांचंच आहे. आज ह्या 25व्या पुष्पामध्ये संस्कृत साहित्यातील श्रेष्ठ कवी यांची ओळख त्यांच्या साहित्यशैलीच्या आधारे करून देणार आहे. अनेक श्रेष्ठ कवी आणि नाटककार संस्कृत साहित्यामध्ये आहेत. त्यातील काही निवडक साहित्य कवी आणि नाटककार यांच्यावर आज आम्ही कार्यक्रम सादर करणार आहोत. असाच एक श्रेष्ठ कवी भर्तृहरी. भर्तृहरीच्या नीतिशतक आणि वैराग्य शतक यांच्या आधारे त्यांची ओळख करून देणार आहेत सौ दुर्वा कंटक, मराठी शाळेच्या मुख्य शिक्षिका. संस्कृतमधील कवी आणि त्यांच्या कलाकृती या विषयाचा आवाकाच एवढा प्रचंड आहे. त्यातील काही कवी आज आम्ही तुमच्यापुढे सादर करणार आहोत. मी भर्तृहरी कवीच्या संस्कृत साहित्य सागरातील काही मोती तुमच्या पुढे ठेवणार आहे. तुम्ही जाणकार रसिक आहात. माझा यथामती प्रयत्न तुम्ही समजून घ्यालच. विद्यानाम नरस्य रूपमधिकं प्रच्छन्न गुप्तं धनं विद्याभोगकरी यशः सुखकरी विद्या गुरूणां गुरुः विद्याबन्धुजनो विदेशगमने विद्यापरं दैवतं विद्याराजसु पूज्यते न तु धनं विद्याविहीनः पशुः. रसिक हो, ज्ञानाचं विद्येचं महत्त्व सांगणारा हा श्लोक पहिल्या शतकात लिहिणारा सिद्धहस्त कवी आहे भर्तृहरी. माणसाचं खरं रूप, त्याच्या जवळचं श्रेष्ठ प्रच्छन्न गुप्त धन, यशाच्या शिखरावर घेऊन जाणारी ही विद्या परदेशात आपल्याला बंधुजन आप्त स्वकीयांप्रमाणे असते. म्हणून राजदरबारी तिला मान आहे, संपत्तीला नाही. ज्ञानीपणाचं महत्त्व जो जाणत नाही ना, तो पशुच होय, असं भर्तृहरीचं म्हणणं आहे. याच आशयाचे आणखी काही श्लोक आहेत पहा. साहित्य संगीत कलाविहीनः साक्षात पशुः पुच्छ विषाणहीनः तृणं न खादनपि जीवमानः तद्भागधेयं परमं पशूनां. किंवा अजून एक आहे. येषां न विद्या न तपो न दानं दानं न शीलं न गुणो न धर्मः ते मृत्युलोके ननु भारभूताः मनुष्यरूपेण मृगाश्चरन्ति. या श्लोकांमध्ये सार्वकालिक, सार्वत्रिक आणि सार्वजनिक असं सत्य मांडलंय भर्तृहरीने. संस्कारक्षम बुद्धी असलेला हा मनुष्य प्राणीच आहे, नाही का? आणि जेव्हा या मनुष्यामधले संस्कार बाजूला पडतात तेव्हा त्याच्यातलं मनुष्यत्व गळून जातं आणि फक्त प्राणीच उरतो ना, याचा प्रत्ययही आपल्याला येतो. म्हणून मी म्हटलं की हे भर्तृहरीने सांगितलेलं सार्वकालिक सत्य आहे. सार्वजनिक अशासाठी म्हटलं मी की ते इथे तिथे कुठेही लागू पडतं. उच्च नीच कुठल्याही माणसाच्या बाबतीत तंतोतंत जुळतं. सार्वजनिक म्हणजे सगळ्या जगाच्या पाठीवर कुठलाही मनुष्य घ्या, भर्तृहरीने सांगितलेले हे छिद्रान्वेष आहेत ना, काही काही दोष आहेत ना माणसातले, ते दिसतातच हो. असा कालातीत विचार करणारा भर्तृहरी साधारणपणे ख्रिस्ताब्दाच्या पहिल्या शतकात होऊन गेला असावा. त्याचा राजा भर्तृहरी म्हणून उल्लेख येतो. हा राजा रसिक मनाने एकदा राणी पिंगलेसह अरण्यात शिकारीला गेला असताना त्याच्या भाल्याने एका हरणाला टिपलं. हरिणाने मरता मरता राजाला एक बोध दिला. हरिण म्हणालं, राजा, माझं कातडं आहे हे साधू संतांना दे. माझे चपळ पाय जीवनासाठी वेगाने धावणाऱ्या एखाद्या मनुष्याला दे. आणि माझे चंचल नेत्र चंचल स्त्रीला दे. पहा, या एका घटनेचा भर्तृहरीवर एवढा परिणाम झाला की राजा भर्तृहरीचं रूपांतर कवी भर्तृहरीमध्ये झालं. मंडळी,
ट ला ट प ला प जोडून कविता करणं म्हणजे काव्य नव्हे ना. ते करण्यासाठी काहीतरी घटना, काहीतरी आपल्या मनामध्ये एखादं स्फुल्लिंग उमटायला लागतं. तसंच भर्तृहरीच्या बाबतीमध्ये ही नवनवोन्मेषशालिनी प्रतिभा या घटनेने जागृत झाली आणि त्याच्यामध्ये काव्यरूपी अनेक कलाकृती घडल्या. अशा या प्रतिभावान भर्तृहरीच्या मनाने राजविलासात रमलेलं असताना स्त्री सौंदर्य किती अचूक टिपलंय पहा. त्याच्या शृंगार शतकाच्या वेगवेगळ्या भागातून व्यक्त होताना काव्यशैलीचं वैशिष्ट्य आपल्याला दिसतं. पहिल्या आणि दुसऱ्या भागात अनुक्रमे स्त्री सौंदर्य, स्त्री विभ्रम त्याने व्यक्त केले आहेत. तिसऱ्या भागामध्ये स्त्री विना जीवनाला आलेली रुक्षता व्यक्त होते आणि चौथ्या भागामध्ये भर्तृहरी स्त्रीची विलोभनीयता, विनयादी गुण व्यक्त करतो. स्त्री विभ्रम म्हणजे तिच्या ठेवणीतील आयुध आहे. आता हा श्लोक पहा. भ्रूचातुर्यात कुंचिताक्षा कटाक्षाः स्निग्धा वाचो लज्जितांताश्च हासाः लीलामन्दं प्रस्थितं च स्थितं च स्त्रीणामेतत् भूषणं च आयुधं च. भुवयांचे विभ्रम करणे, कटाक्ष टाकणे, मधाळ बोलणे, लाजत हसणे, पुढे जाणे, किंचित थांबणे, ही सर्व ज्याप्रमाणे स्त्रियांची आभूषणं आहेत त्याहीपेक्षा ती आयुध आहेत. हाच विचार आपल्याला मंगेश पाडगावकरांच्या एका गीतातनं ऐकायला मिळतो. पहा, साधर्म्य जाणवेल तुम्हाला. लाजून हासणे ते हसून ते पाहणे, मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे. हे बहाणे भर्तृहरीने त्या पहिल्या शतकामध्ये जाणले. म्हणजे हा किती आजूबाजूच्या परिस्थितीचा, त्यातल्या व्यक्तिचित्रांचा अभ्यास करणारा कवी आहे हे आपल्याला कळतं. नीतिशतकाची भाषा अशीच साधी, सरळ पण अगदी मार्मिक आहे. आशयानुसार याचे 10 भाग होतात. काही भागांमध्ये सज्जन प्रशंसा आहे, तर काही भागांमध्ये दुर्जन निंदा आहे. काही ठिकाणी शौर्य दाखवून दिलं आहे, तर काही ठिकाणी माणसाचा स्वाभिमानीपणा व्यक्त होतो. तेवढ्याच समर्थ लेखणीने विद्वत्तेचं वर्णन केलेलं भर्तृहरी दिसतो. आता हा पुढचा श्लोक पहा. याच्यामध्ये धीरोदात्त मनुष्य व्यक्त केला आहे. निंदन्तु नीति निपुणा यदि वा स्तुवन्तु लक्ष्मी समाविशतु गच्छतु वा यथेष्टम् अद्यैव वा मरणमस्तु युगान्तरे वा न्यायात् पथः प्रविचलन्ति पदं न धीराः. या सरस सुबोध भाषा शैलीमुळे नीतिशतकातील कितीतरी श्लोकांचे चतुर्थ चरण अगदी तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मुखोद्गत झालेले दिसतात. पहा, मी म्हटल्यावर तुमच्यासुद्धा लक्षात येतील. शीलं परम भूषणं मूर्खस्य नास्ति औषधं विभूषणं मौनम अपंडितानां. किंवा अगदी आत्ताच्या काळाला लागू पडणारा सर्वे गुणाः कांचनम आश्रयन्ते. रसिकजन हो, शृंगाराचे गोडवे गाणारा भर्तृहरी बऱ्या वाईट अनुभवांनी समृद्ध झाला, प्रगल्भ झाला आणि नीतिशतककार म्हणून प्रसिद्ध झाला. पण वैराग्य शतकातील भर्तृहरी याची भाषा काही औरच, ती अर्थानुगामी दिसते, मनाला मोक्षप्रत नेणारी. विनोबा भावेंच्या मते मोक्ष म्हणजे मोहाचे क्षण टाळणारा. मग अशा या मोहाचे क्षण कसे टाळावेत, कशा पद्धतीने वागावं, यती सामर्थ्य काय किंवा यती लक्षण काय, हे वैराग्य शतकामध्ये भर्तृहरी मांडताना दिसतो. सतु भवति दरिद्रो यस्य तृष्णा विशाला मनसीच परितुष्टे को अर्थवान को दरिद्रः. म्हणजे मनाने ऐहिक सुखांची जर फार तहान धरली किंवा मनाने फक्त ऐहिक सुखांच्या मागेच धावायचं ठरवलं तर तो मनुष्य किती दरिद्री हो. पण जो मनुष्य मनाने समाधानी आहे त्याच्या बाबतीमध्ये गरीब श्रीमंत हा भेदच राहत नाही. वेदांत, नीतिबोध, उद्यमशीलता समजावून सांगणारा भर्तृहरी वाक्यपदीय नावाचा एक व्याकरणावर ग्रंथसुद्धा लिहितो. या ग्रंथाची रचना
ही इतकी साधी सोपी, व्याकरण म्हटलं की आपल्याला मनाने दडपून जायला होतं, पण असं नाही. याची रचना इतकी साधी सोपी आहे. त्याच्याच भाषेत सांगायचं झालं तर अंबा अंबा इति यथा बालः शिक्षमाणः प्रभाषते, म्हणजे आई आई म्हणताना मूल जसं आजूबाजूच्या परिस्थितीचा आढावा घेत शिकत असतं सहज, तशी ही व्याकरणाची ओळख भर्तृहरीने त्याच्या ग्रंथातून करून दिली. हा व्याकरणशास्त्रावरचा पहिला दर्शन ग्रंथ आहे असं म्हटलं जातं. याच्या बरोबरीने पतंजली महाभाष्यावरील देखील त्रिपदी नावाचा एक ग्रंथ त्याने रचला आहे. प्रसिद्धी परांगमुख अशा या कवीचा उपदेश आजही दिशादर्शक आहे. त्यामुळे त्याच्याच भाषेत मला म्हणावं असं वाटतं, जयंती ते सुकृतिनः रससिद्धाः कवीश्वराः नास्ति येषां यशक्काये जरामरणजं भयम. असे हे सिद्धहस्त कवी असतात ना, त्यांच्या कलाकृतींमुळे ते आजही अजरामरच आहेत. धन्यवाद. भर्तृहरीची ओळख अतिशय सुंदर रीतीने सौ सुरवाबाईंनी करून दिली. यानंतरचं कवी आहे बाणभट्ट. आपण नेहमी ऐकत आलो की लोकमान्य टिळकांनी आपल्या वडिलांकडे हट्ट धरला तो त्या बाणभट्टच्या कादंबरीचा. त्याविषयी आपल्याशी संवाद साधणार आहेत सौ विज्ञापना गोकर्णकर. नमो नमः. चतुर्मुख मुखांभोज वनहंसवधूर्मम मानसे रमतां नित्यं सर्वशुक्ला सरस्वती. संस्कृत कवींच्या मांदियाळीत कालिदास, भास, भवभूती, भर्तृहरी हे सुविद्य पद्यकवी प्रख्यात आहेतच. पण साहित्य दर्पणात जसं विश्वनाथ म्हणतो, वाक्यम रसात्मकम काव्यम, नवरसांनी युक्त असं प्रत्येक वाक्य काव्य आहे. जेव्हा संस्कृतमध्ये फारसं गद्यलेखन केलं जात नव्हतं, तेव्हा गद्यम कवीनाम निकषम वदंती या कसोटीवर उतरणाऱ्या सुबंधू, दंडी यांच्या शृंखलेत असलेला बाणेदार कवी म्हणजे कवी बाणभट्ट. हाच तो बाण ज्याने लिहिलेली कादंबरी मला वाचायचीच असा हट्ट टिळकांनी वयाच्या अवघ्या 7व्या-8व्या वर्षी आपल्या वडिलांपाशी केला होता. कादंबरी हा साहित्य प्रकार जागतिक साहित्यात रूढ करण्याचं श्रेय जातं ते बाणाकडे. चंद्रापीड हा या कादंबरीचा नायक आणि कादंबरी ही स्वतः नायिका. कदंबाची फुलं जशी सुंदर, सुकांती, सतेज असतात, तसंच लावण्याचं अनोखं लेणं म्हणजे कादंबरी. जन्मजन्मांतरीची ही अद्भुत कथा न भूतो न भविष्यती अशीच आहे. चंद्रदेव, शूद्रक, चंद्रापीड किंवा पोपट, वैशंपायन आणि पुंडरीक असे हे जन्म. प्रियकर यातला मानवी आहे आणि प्रेष्ठा मात्र गंधर्व कन्या कादंबरी आणि महाश्वेता आहेत. प्रीतीच्या अभिव्यक्तीतली आसक्ती, अनुरक्ती, विरह, वेदना, मनामनातील संघर्ष यांचं मनोरम वर्णन करताना बाणभट्ट निसर्गातला चंद्र, गंधर्व कन्या, विंध्याटवी यांना सुद्धा चेतन गुणोक्त करतो. दुर्गाबाई भागवत आपल्या रसमयीत म्हणतात तसं कादंबरी हे कथाशिल्प आहे, अगदी प्राचीन मंदिर प्रासादाच्या रचनेसदृश. देवप्रासादाचा मुख्य मंडप म्हणजे शूद्रक वर्णन जाबाली आश्रमाचा भाग त्यात येतो. त्यानंतर रंगमंडपात चंद्रापीडाचा जन्म, त्याच्या युवराज पदाचा अभिषेक होताना शुकनासानं त्याला केलेला उपदेश आणि त्याचा दिग्विजय हा भाग येतो. सर्व चित्तवृत्ती गळून पडल्यानंतर जे समोर दिसतं ते पारदर्शी, निर्विकार, निर्मळ असं अच्छोद सरोवराचं वर्णन. आणि मग गाभाऱ्यात जाऊन पाहावं तर हेमकूट पर्वतावरचं चंद्रापीड आणि कादंबरी यांचं विशुद्ध प्रेममिलन. एकदा एका कवीनं राजदरबारात एक आर्य उपस्थित केली. कवी म्हणाला, रुचिर स्वर वर्ण प्रदा. ती रुचिर म्हणजे सुंदर आहे
स्वरवर्ण सोन्यासारखी आहे. रसभाववती, रस आणि भाव यांनी पूर्ण आहे. जगन्मनोहरती, सगळ्या जगाचं मन आकर्षित करून घेते. तितक्यात दरबारांनी म्हटलं, साकिम तरुणी, तरुणीविषयी बोलताय? नाही नाही, वाणी बाणस्य मधुरशीलस्य. बाणाची अतिसूक्ष्म निरीक्षण, निसर्गाचं सूक्ष्म अवलोकन, त्याच्या कल्पना शक्तीची उदंड झेप, त्याचं अफाट शब्द सामर्थ्य आणि अफाट भाषा प्रभुत्व याने साक्षात वाणीच बाणकवी झाली. आणि म्हणून म्हटलंय, वाणी बाणो बभूव. बाणाच्या लेखनाचा परमोच्च बिंदू म्हणजे विंध्याटवी वर्ण. मदकल कुरर कुल दश्यमान मरीच पल्लवाहा. बाण म्हणतो, कुरर कुळातले बगळे मरीच म्हणजे मिरवेलींची पानं कुरतडत आहेत. त्यांच्या अस्फुट गोड आवाजाला बाण मदकल म्हणतो. करी कलभ कर मृदित तमल किसलय आमोदिनी. तो म्हणतो, हत्तींची शावक आपल्या सोंडेने मृदित म्हणजे मळत असलेल्या तंबाखूंच्या सुगंधाने सर्वत्र वन गजबजून गेले. शुककुल दलित दाडिनी फलद्रव आर्द्रीकृत तलईही विंध्याटवी. तो म्हणतो, पोपटांच्या घोळक्याने दलित म्हणजे फोडलेली, डाळिंब फल म्हणजे डाळिंबाच्या फळांच्या रसाने द्रव आर्द्रीकृत रसाने भिजलेली अशी ही विंध्याटवीची जमीन. उन्मद मातंग कपोल स्थल गलित सलिल सिक्तेन वा अनवरतम एला लता वनेन मद गंधिना अंधकारिता एषा विंध्याटवी. तो म्हणतो, उन्मत्त वन गजांच्या गंडस्थळातून वाहणाऱ्या मदस्रावाने जणू सतत शिंपलं गेलेलं बेलदोड्यांच्या वेलीचं वन अशा या विंध्याटवीचं घनदाट वर्णन करताना बाण एक वाक्य पानोन पान लिहित गेला आणि थेट 6व्या पानी जाऊन थांबला. एखाद्या व्हिडिओग्राफरनं जसं एखाद्या जंगलाचं शूटिंग एका व्हिडिओत बद्ध करावं, तसं बाण वर्णन संपल्याशिवाय पूर्ण विराम देतच नाही. बाणाची गद्यकाव्य निरूपणाचा उत्तम नमुना आहे. कमाल श्लेष अलंकारांची पखरण त्याच्या लेखनात पाहायला मिळते. श्लेषे कश्चन षट्गुंफ विषये केचिद्रसे चापरी लंकारे कतिचित् सदर्थ विषये चान्ये कथा वर्णने आह सर्वत्र गभीर धीर कविता विंध्याटवी चातुरी संचारी कवि कुंभितुंभ भिदुरो बाणस्य पंचानन. पंचानन म्हणजे सिंह. बाण हा साहित्यरूपी अटवीचा सिंहच आहे. म्हणूनच श्री हर्षानं त्याला वश्यवाणी चक्रवर्ती अशी उपाधी दिली. इसवी सनाच्या 7व्या शतकात याच बाणानं हर्षचरितम हा ग्रंथ लिहिला. ग्रंथाच्या मंगलाचरणात स्वतःकडे कमीपणा घेऊन आपली विनम्र बुद्धी प्रदर्शित करताना बाण म्हणतो, तथापि नृपतेर्भक्त्या भीतौ निर्वहणाकुलः करोमि आख्यायिकांबोधौ जिह्वाप्लवनचापलम्. राजावरच्या निस्सीम प्रेमापायी मी हे जिव्हा प्लवन चापल करण्यास उद्युक्त झालोय असं बाण म्हणतो. दुसऱ्या उच्छ्वासात आलेली श्री हर्षाची आणि बाणाची भेट ही केवळ शब्दातीत आहे. श्री हर्षानं आपल्या राजदरबारात सारे कवी पंडित पुरोहित बसले असता बाणाकडे अंगुली निर्देश करून म्हटलं, महान अयम भुजंग. हे ऐकल्यानंतर राजदरबारात एकच खळबळ उडाली. तेव्हा अतिशय तडफदारपणे प्रत्युत्तर करणारा बाण म्हणतो, ब्राह्मणोस्मि जातः सोमपायिना वंशे वात्स्यायनानां यथा कालम उपनयनादयः कृताः संस्काराः सम्यक् पठितः सांगो वेद श्रुतानि यथाशक्ती शास्त्राणि अत्र कामे भुजंगता. माझं बालपण नैकविध स्तरावरच्या मित्र परिवारांना गजबजले हे मात्र मी मान्य करतो. लोकद्वय विरोधिभिः तु चापलैः मम शैशवम अशून्यम आसीत्. दोन्ही लोकांमध्ये क्षम्य अशा खोड्यांनी
संपृक्त आहे माझं बालपण, अत्र अनापलापहस्मी. इथे मात्र मी काहीच लपवत नाही. बाणाचं बोलणं ऐकल्यानंतर सारी राजसभा निशब्द झाली. श्री हर्ष सुद्धा काहीही न बोलता केवळ आपल्या अश्रुपूर्ण नेत्र कटाक्ष बाणावर टाकतो आणि म्हणतो, आम्ही असं केवळ ऐकलं होतं. एवढं म्हणून श्री हर्ष शब्दशून्य झाला. या भेटीनंतर श्री हर्षाचा बाण परममित्र आणि राजदरबारातला राजकवी बनला. बाणानं आजवर जे लिहिलं त्यात शृंगार वीर करुणाद्भुत हास्य भयानक बिभत्स रौद्र शांत या नवरसांचा परिपोष झाला. म्हणूनच म्हणतात बाणोच्छिष्टम जगत सर्व. वक्रोक्ती हा बाणाच्या लेखन शैलीचा विशेष, तर ध्वन्यार्थ हा त्याच्या लेखनाचा आत्माच आहे. जणू त्याची उपमानं वाचूनच त्याच्या परिणत प्रज्ञेचा प्रत्यय येतो. त्याचं निसर्गाशी असलेलं ऐक्यरूप्य, प्रतिभेशी असलेलं अद्वैत आणि धीर गभीर विचारांची व्यावर्तता, साक्षात देवी सरस्वतीचा प्रसाद प्राप्त अशा या बाणाला विनम्र श्रद्धांजली. धन्यवाद. आत्ता आपण बाणभट्टाची बाणेदार ओळख संविज्ञापनाकडून ऐकलीत. यानंतरचा नाटककार भास हा नाटककार एक वेगळा म्हणून ओळखला जातो. भरत मुनींच्या नाट्यशास्त्राला छेद देत अनेक अभिनव प्रयोग त्यांनी नाटकाच्या क्षेत्रात केले. अनेक पात्रांची वेगळी ओळख त्यांनी आपल्या नाटकाद्वारे करून दिली. अशा या भासाबद्दल आपल्याशी संवाद साधणार आहेत अय्यर सर. नमो नमः. अद्यहं भासकवेः नाट्यकृतिविषये किञ्चित् वक्तुमिच्छामि. प्राचीनतमनाटककारत्रयेषु एकः भासः. संस्कृतसाहित्यकविताकामिन्याः सङ्कल्पना वर्तते. संस्कृतसाहित्ये कविताकामिन्याः सङ्कल्पना वर्तते. अयं भासः तस्याः कविताकामिन्याः हासः इव विराजते. भासस्य कालः प्रायः 5म् अथवा 4th शतकम् इति पंडिताः मन्यन्ते. भासांचे 13 नाटके उपलब्ध आहेत. हे संस्कृत साहित्य विश्वात कोणी एका कवीने रचिलेली सगळ्यात जास्त साहित्य वाङ्मय आहे. म्हणूनच या सबंध नाटकांना भासनाटकचक्रम असा म्हणतात. या नाटकांची कथावस्तू रामायण, महाभारत, भागवत, उदयनकथा आणि बृहत्कथेवर आधारित आहे. जसा कथावस्तू भिन्न तसाच नाट्य प्रकारांची सुद्धा वैविध्यता आहे. भासकवी हे फार सोपे सरळ भाषा वापरतात, जेणेकरून अभिनय करणाऱ्या नटांना तसेच पाहणाऱ्या प्रेक्षकांना पटकन कळते. जरी कथांचे संदर्भ रामायण, महाभारत आदींवर आधारित आहे, तरीही सुद्धा ते वेगळे वैलक्षण युक्त आहे. ही विलक्षणता म्हणजे भासांनी मूळ कथेत दिलेली ट्विस्ट आहे, जेणेकरून पाहणाऱ्यामध्ये कुतूहलता म्हणजे व्हॉट नेक्स्ट निर्माण होते. भास हे त्यांची पात्रांची का, कशामुळे इत्यादी किमकारण प्रेक्षकासमोर उभे करतात. ते प्रेक्षकांना एक वेगळ्या सहृदय दृष्टिकोन देतात. पाहणारे किंवा वाचणारे रसिक प्रेक्षकांना किंवा वाचकांना असा का नाही किंवा अरे रे बिचारा असा वाटू लागतं. महाकाव्यातल्या जे परंपरागत कुत्सित, दूषित, उपेक्षित ठराविक चरित्र पात्रे आहे, त्यांचे सुद्धा परिस्थिती, मनस्थिती प्रेक्षकांना जाणून घेण्यास भास आपले नाट्याविष्कारामध्ये प्रसंग उभे करतात. Everyone should get a fair chance to put their side. अगदी ह्याच रीतीने असतात भासांचे नाट्य.
आता आपण त्यांचे महाकाव्यांवर आधारित नाट्यांचे आढावा घेणार. रामायणावर आधारित 2 नाटके, प्रतिमा नाटकम आणि अभिषेक नाटकम, तर महाभारतावर आधारित आहे 6 नाटके. पंचरात्रम, मध्यमव्यायोगः, दूतवाक्यम, दूतघटोत्कचम, कर्णभारम आणि उरुभंग. रामायणावर आधारित दोन्ही नाटकांना पार्ट 1 आणि पार्ट 2 अशी लिंक लावू शकतो. तर महाभारतावर आधारित नाटके हे महाभारतातल्या विविध घटनांवर आधारित आहे. आणखी एक विशेष विलक्षण म्हणजे पंचरात्र मात्र 3 अंकी, तर इतर 5 1 अंकी आहे. भासांनी महाकाव्यातल्या काही पात्रांचे जे परंपरागत कलंकित, कुत्सित, तिरस्कृत आहे त्यांना आपल्या लेखन दिग्दर्शन प्रतिभेने दर्शकांची स्मरणात अजरामर केली आहे. उदाहरण म्हणजे कैकेयी, दुर्योधन, कर्ण, घटोत्कच इत्यादी. तसाच कांचनमृग प्रसंग किंवा गोहर्ण प्रसंग महाभारतातला एक वेगळ्यापण देण्याची दमदार यशस्वी प्रयत्न केले आहे भासांनी. कोणत्याही मनुष्य फक्त सित असित, दॅट इज ब्लॅक अँड व्हाईट नसतो. त्यांच्यामध्ये विविध भावनांचे देवाणघेवाण, संचार, व्यापार सतत असतो. भास प्रत्येक चरित्रपात्राचे कारण, प्रसंग, रिझन अँड सिच्युएशन, तसाच त्यांच्यामध्ये प्रकट अप्रकट, व्यक्त अव्यक्त भावनांचे ऊहापोह करून आपल्या समोर चित्रित केले आहे. उदाहरणार्थ प्रतिमा नाटकेतील कैकेयीची अवस्था काय? एका वरामागे तिची अवस्था पलटते. तिचे चरित्रावर काळीक ओतला गेलाय, पण भास मात्र तिच्या वागण्यामागचा कारणकडे प्रेक्षकांची नजर खेचतात. अशी ती त्या 7 अंकी नाटकात फारशी दिसत नाही, तरी तिचा कुकर्म म्हणजे रामवनवास आणि दशरथ स्वर्गवास ही मात्र प्रजेत ठाम बसला दिसते. म्हणूनच दिवंगत रघुवंशीय राजांचे प्रतिमागृहाचा देवकुळीक सुद्धा अचानक अपरिचित आलेले भरतकुमारांना प्रतिमांचे ओळख देताना दशरथ राजांची प्रतिमाबद्दल म्हणतो, येन प्राणाश्च राज्यं च स्त्रीशुल्कार्थे विसर्जिताः इमां दशरथस्य त्वं प्रतिमां किं न पृच्छसे. पुढे चौकशी करून भरत या साऱ्या घडामोडींचे कारण आपली जननी कैकेयी आहे हे जाणून भरत स्वतःला अपराधाचे हेतू समजतात आणि शोक विह्वल होतात. पुढे भासाने भरताला नंदीग्राम ऐवजी अयोध्येतच राजभवनातच श्रीरामांचे प्रॉक्सी राजा असा दाखवला आहे. तसाच पुढे जेव्हा सीतापहरणाची बातमी त्यांना कळते तेव्हा ते कैकेयी मातेला टोचून म्हणतात, यस्वराज्यं परित्यज्य त्वन्नियोगात् वनं गतः तस्य भार्या हृता सीता पर्याप्तास्ते मनोरथः. तुझे सारे मनोरथ पूर्ण झाले असतील, कारण त्या राज्यत्यागी वनवासी श्रीरामांच्या प्रियेला रावणाने हरण केली आहे. आता मात्र कैकेयीची सहनशीलता संपते आणि ती राम वनवासामागची कारण उलगडते. म्हणजे वृद्ध महर्षींचे शाप दशरथांचे मृत्यू पुत्रवियोगाने होईल असा शापाचा प्रभावाने एक दशरथांचे मृत्यू आणि त्यांचे कारण पुत्राची मृत्यू अशी द्विगुणित होणार. मृत्यू तर अटल, ती जर पुत्रशोक ऐवजी पुत्रवियोगाने घडली तर प्रियपुत्र रामांचे जीव वाचणार. तसाच भरतसुद्धा आजोळा होता, जेणेकरून तसा त्याचा वियोगच होता. भासांची ही एक खासियत म्हणजे ते प्रेक्षकांना किंवा वाचकांना असा करा, असा झाला पाहिजे होता,
हे टाळायला हवा होता असं काही सांगत नाही. मात्र तटस्थ राहून नाट्यरसांची आविष्कार करतात. ज्यांनी प्रेक्षक क्रमाने रसिक होतो, मग रसिक प्रेक्षक सहृदय होतो. असा सहृदय प्रेक्षक तल्लीन होऊन ब्रह्मानंद सहोदर इव त्या नाट्यरसाचा आस्वाद घेऊन आनंद अनुभवतो. अशा रीत्या माझ्या अल्पमत्यानुसार मी त्या महान नाटककाराविषयी काही सांगण्याचे धाडस केले आहे. धन्यवाद. भासानंतर कवी आहेत भवभूती. भवभूतीचं काव्य हे करुणरसाने ओथंबलेलं आहे. त्या संदर्भात आपल्याशी बोलतील सौ रश्मी पटवर्धन. नमो नमः. मान्यो जगत्यां भवभूतिरार्य सारस्वते वर्त्मनि सार्थवाहः वाचं पताकामिव यस्य दृष्ट्वा जनः कवीनामनुपृष्ठमेति. रामायण आणि महाभारत ही आपली आदी महाकाव्य असली तरी वेगवेगळ्या साहित्य रचनांचा ऊर्जास्रोत आहेत. रामायणातील छोटी मोठी वर्णनं घटना वेगवेगळ्या कवींनी वाल्मिकींनंतरही आपल्या साहित्य कृतीतून जीवित ठेवल्या आहेत. त्यातलाच एक म्हणजे भवभूती. भवभूते हे तिस्रः रचनाः उपलब्धाः. मालती माधवम, महावीरचरितम तथा उत्तररामचरितम. काव्येषु नाटकम रम्यम असं म्हणतो त्याप्रमाणे भवभूतीचे उत्तररामचरितम हे नाटक एको रसः करुणः एव याचं एक उत्तम उदाहरण आहे. असा हा पदवाक्य प्रमाणज्ञ अशी उपाधी प्राप्त झालेला भवभूती इसवी सन 7व्या शतकात होऊन गेला असावा. वृत्तीने गंभीर व तत्वचिंतक तसेच वेदांत तत्वज्ञानाचा गाढ प्रभाव असलेल्या भवभूतीच्या ठाई पांडित्य आणि प्रतिभा यांचा मनोज्ञ संगम झालेला दिसतो. त्याचे सुसंस्कृत, न्यायी, हळूवार, भावनाशील मन त्याच्या कृतीतून प्रकट होते. महावीर चरित या 7 अंकी नाटकाच्या प्रस्तावनेतच भवभूतीने आपल्या नाटकाचे स्वरूप कसे असेल हे स्पष्ट केले आहे. महापुरुष संरंभो यत्र गंभीर भीषणः प्रसन्न कर्कशा यत्र विपुलार्थाच भारती अप्राकृतेषु पात्रेषु यत्र वीरः स्थितो रसः भेदैः सूक्ष्मैरभिव्यक्तैः प्रत्याधारं विभज्यते. राम या धीरोदात्त नायकाच्या महावीर या रूपाचे वीररसाने रसरसलेले अद्भुतरम्य चित्रण करणारे नाटक असे महावीर चरिताचे संक्षेपाने वर्णन करता येईल. महावीर चरितात भवभूतीची प्रकर्षाने जाणवणारी 2 वैशिष्ट्ये म्हणजे उत्कृष्ट व्यक्तिचित्रण आणि वीररसाचा परिपोष साधणारी शैली. भवभूतीची दुसरी कृती प्रकरण या प्रकारची आहे. भवभूतीच्या उत्तुंग कल्पना विलासातून आकारलेले अद्भुताच्या रंगांनी रंगून निघालेलं 10 अंकी प्रणयप्रधान प्रकरण सरसरमणीय आहे. भवभूतीच्या परिणत प्रज्ञेचा अपूर्व आणि अद्वितीय आविष्कार म्हणजे उत्तर रामचरित. उत्कृष्ट नाट्यकृती अनेक असतील, पण या नाटकाद्वारे भवभूतीने रसिकांना जो आंतरिक आनंद दिला त्याला तोड नाही. म्हणूनच तथापि अंतर्मोद कमपि भवभूतिर्वितनुते ही उक्ती यथार्थ ठरली आहे. भवभूतीच्या लेखनात मानवी भावनांचा फुलोरा दिसतो. भवभूती वाट न फुटलेल्या भावनांना वाट फोडण्याचं काम करतो. त्यामुळे भवभूतीची नाटकं वाचताना आपण सद्गतीत होऊन वाचतो. उत्तर रामचरितातील सीता एका नाजूक वळणावरून प्रवास करते. ती गर्भार आहे. तिचे दौहार्द पूर्ण करण्याच्या हेतूने तिच्या आयुष्याला कलाटणी देणारा प्रसंग भवभूतीने अतिशय चमत्कृतीपूर्ण रीतीने साकारला आहे. त्याचप्रमाणे केवळ प्रेमभावना नाही तर कर्तव्य भावनाही श्रेष्ठ कशी किंवा प्रेमापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ हे तत्व पटवून दिले आहे. सतां केनापि कार्येण
लोकस्याराधनव्रतं यत्पूरितं हि तातेन मांच प्राणांश्च मुंचता. असे सांगताना पुत्र व प्राणांपेक्षाही राजधर्म हा राजासाठी महत्त्वपूर्ण आहे. स्नेहं दयां च सौख्यं च यदि वा जानकीमपि आराधनाय लोकानां मुंचतो नास्ति मे व्यथा. असं जेव्हा रामाच्या तोंडी तो लिहितो तेव्हा रामाचं पृथ्वीपतित्व आपल्या समोर येतं. भवभूतीने रामाच्या पूर्वायुष्याचा धागा त्याच्या वर्तमानाशी आणि भविष्याशीही जोडून घेतला आहे. सीतेवरील अथांग प्रीती, तिच्या शीलाबद्दल पूर्ण विश्वास, तिच्या विरहाचे अजून ताजे असलेले दुःख आणि भविष्यातील विरहाची स्वप्नातही नकोशी वाटणारी जाणीव या भावना कवीने हळुवारपणे रंगवल्या आहेत. त्याचवेळी सीतेतील हळवी पत्नी, मातृवात्सल्य, तिचे निसर्ग प्रेम यांना भवभूतीने प्रचंड न्याय दिला आहे. समाजाने सीतेला जो न्याय, जी प्रतिष्ठा दिली नाही, तो न्याय, ती प्रतिष्ठा आपल्या साहित्यातून द्यावी असं भवभूतीला वाटलं असावं. म्हणूनच आपल्या अपत्यांसाठी आश्रमातलं वातावरण पोषक आहे, वाल्मिकींसारखे गुरु लाभले आहेत, म्हणून सीतेने त्या वनातच राहणं पसंत केलं असावं. असं वनात राहण्यालाही धैर्य लागतं. अशी धैर्यवान सीता भवभूतीने साकारली आहे. वितरती गुरु प्राज्ञे विद्याम यथैव तथा जडे असे गुरु शिष्याचे सुंदर नाते चितारले आहे. या नाटकाचे एक वैशिष्ट्य म्हणजे भवभूतीने गायलेली दाम्पत्य प्रेमाची महती. त्याचे दोन्ही नायक माधव व राम हे एकपत्नीक आहेत हे विशेष. रामाच्या बाबतीत तर अद्वैताचा अनुभव देणारे, खोलवर रुजलेले, एकमेकांची मने पूर्णतः जाणून घेणारे, अपत्य हा ज्याचा मधुर परिपाक आहे असे प्रेम हे जीवनाचे सारसर्वस्व आहे. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे नाटकातील करुण रसाचा अपूर्व परिपोष. कारुण्य भवभूती रेव तनुते ही उक्ती सार्थ करणार आहे. जरी शृंगार, वीर, भयानक अशा विविध रसांचा आविष्कार भवभूती लीलया करू शकतो, इतकेच नव्हे तर उर्मिलेचे चित्र टाळून पुढे जाणाऱ्या लक्ष्मणाला वत्स इयं अपरा का असा सीतेने गमतीने विचारलेला प्रश्न, आश्रमातील विद्यार्थ्यांचा संवाद, घोड्याचे वर्णन अशी हास्याची पकड करूनही तो चित्त वेधून घेतो. तरीही भवभूती मनापासून रमला तो करुण रसाच्या आविष्कारातच. कर्तव्य बुद्धीने संसार करणाऱ्या रामसीतेचा वियोग लोकांना कर्तव्यापासून दूर नेईल की काय, म्हणून त्यांचे पुनर्मिलन घडवून करुणेचा शेवट नाशात नसून आशेत आहे हे भवभूतीने पटवून दिले आहे. अपि ग्रावा रोदित्यपि दलती वज्रस्य हृदयम अशी प्रतिज्ञा करून करुण रस कळसाला पोहोचवला. अशा या कविश्रेष्ठ भवभूतीला शतशः प्रणाम. धन्यवाद. सौ रश्मी पटवर्धन यांनी भवभूतीच्या काव्याबद्दल केलेलं सुंदर वर्णन आपण ऐकलं. या सगळ्यांच्या श्रेष्ठ कवींबद्दलच्या सुंदर विवेचनानंतर खरं तर काहीच बोलू नये, तरीसुद्धा एक प्रघात म्हणून एक श्लोक म्हणणार आहे. आदिशंकराचार्यांच्या सौंदर्य लहरीमधील हा एक श्लोक अतिशय छान आहे आणि ह्या श्लोकाने आजच्या 25व्या वंदे जगज्जननी या पुष्पाचा समारोप करणार आहोत. सांगायला थोडंसं अवघड वाटतं, पण यानंतर ही मालिका इथेच विराम पावणार आहे. तर हा श्लोक आहे. शरज्योत्स्ना शुद्धां शशियुतजटाजूटमुकुटां वरत्रासत्राणस्फटिकघटिका पुस्तककरां सकृन्नत्वा नत्वा कथमिव सतां सन्निदधते मधुक्षीरद्राक्षा मधुरीमधुरीणा फणितयः. थोडक्यात अर्थ असा आहे, हे शारदे, तू शरदाच्या चांदण्याच्या प्रकाशाप्रमाणे शुद्ध आहेस. तुझ्या जटाकेश कलापात चंद्रयुक्त मुकुट शोभून दिसतो. सकल दुःखात जे वर देणारे आणि अभय देणारे असे तुझे हात शुभ्र स्फटिकाच्या मालेने
आणि पुस्तकाने शोभून दिसतात अशा तुझ्या मुखातून निघणारे अमृततुल्य शब्द जे मध, दूध आणि द्राक्ष यांच्यातल्या गोडव्यालाही मागे टाकतात. ते एकदा नतमस्तक झाल्यावरच भक्ताच्या मनात विराजमान होतात. यानंतर ह्या कार्यक्रमाची सांगता शांतीपाठाने होईल. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्ति. धन्यवाद.